आम्ही उचलून काय नाही गणेशोत्सव काही दिवसावर येऊन ठेपलाय, त्यामुळे कुंभार आणि जे मूर्तिकार आहेत या ठिकाणी मोठ्या लगबगीने त्यांचं काम आहे ते मोठ्या वेगानं मूर्ती घडवण्याचं सध्या सुरू आहे। आपण सध्या आहोत साताऱ्यातील परळी या गावामध्ये। या ठिकाणी जे वाईकर आहेत त्यांचा मूर्ती ज्या घडवत आहेत त्या ठिकाणचा कारखाना आहे। आपण या ठिकाणी आहोत, पाहू शकतोय की मूर्त्या या ठिकाणी आहे ते सजावट काम असेल ज्याचं कारागीर असेल ते या ठिकाणी ही मूर्ती आहे ती घडवण्याचं काम सध्या सुरू आहे। या ठिकाणचं जे आकर्षण म्हणजे या कारखान्यातल्या ज्या मूर्ती आहेत त्या परदेशात जातात। आपल्यासोबत वाईकर आहेत, नक्की कशा पद्धतीने हे सुरू आहे, आपल्या इथलं जे मूर्ती आहेत त्या कशा पद्धतीने आपण परदेशात पाठवतो? आता प्रदेशात पाठवताना आपल्याला तिथून ज्या प्रमाणामध्ये मागणी असतो ते गणेश मूर्ती आपण तिथं प्रदेशात पाठवण्याचं काम करत असतो। आता गेले 15 वर्ष आम्ही हे मूर्ती पाठवण्याचं काम चालू आहे। पाठवत असताना आम्ही बॉक्स पॅकिंग असते, त्याच्यामध्ये ते थर्माकोलचे रोल्स असतील, त्याच्यामध्ये पॅकिंग करून कंटेनरनं मूर्त्या त्या बाहेरच्या प्रदेशामध्ये पाठवल्या जातात। गेल्या 15 वर्षापासून तुम्ही ह्या मूर्त्या आहेत त्या परदेशात पाठवताय, नक्की कशा बद्दलच्या मूर्त्यांची मागणी किंवा कशा वेशभूषेतल्या मूर्त्यांची मागणी ती आहे ती परदेशात पाहायला मिळते? आता आपण गणेश मूर्ती बघत असो, पेंटिंग तुम्ही केलेले बघितलेलेच, ते विविध रूपामधले गणेश मूर्ती आहेत। जसं आपले लालबाग राजा असेल, दगडूशेठ हलवाई असेल, चिंतामणी असेल, असे विविध आणि डेपरी केलेले, शेला धोतर फेटा लावलेल्या आणि त्याच्यावरती डायमंड वर्क केलेले गणेश मूर्ती आपण त्या मोठ्या प्रमाणात मागणी त्या मूर्ती पाठवण्याचं काम आपण चालू केलेलं आहे। एकूण किती या संपूर्ण कारखान्यामध्ये किती गणेश मूर्त्या घडवतोय आपण सध्या? या गणेश कारखान्यामध्ये आम्ही 4 ते 5 हजार गणेश मूर्ती आता काम करत असतो आणि परदेशामध्ये आम्ही एक 250 ते 300 गणेश मूर्ती पाठवत असतो। एकूण हे सर्व जे मूर्ती घडवण्याचं काम आहे ते किती दिवस सुरू असतं तुमचं? आमचं काम हे वर्षभर चालू असतं की कास्टिंग करून ते घास काम असेल, कलर काम करणे, ते वर्षभर काम चालू असतं, पण शेवटचे 1-3 महिन्यामध्ये ती लगभग चालू असते। आपण पाहिलं तर या ठिकाणी हा कारखाना यामध्ये 3 ते 3.5 हजार पर्यंत मूर्त्या आहेत त्या घडवण्याचं सध्या काम सुरू आहे आणि 250 ते 300 मूर्त्या आहेत त्या दरवर्षी हे वाईकर जे कुटुंबीय आहेत ते मूर्त्या आहेत त्या परदेशात पाठवण्याचं काम करतात। ओमकार सांगेल, नवराष्ट्र, परळी, सातारा।